जय गजानन श्री गजानन गणगण गणात बोते माऊली भक्तांची सावली या चॅनलवर पुन्हा एकदा सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर भाविकांनो, आज आपण श्री गजानन माऊलीच्या सप्तशतीचे 17 ते 19 पर्यंतचे जे अध्याय आहेत ते बघणार आहोत। तर 17वा अध्याय सुरू करूया। श्री गणेशाय नमः। हे पंढरीच्या विठुराया, वदितो मी तुझ्या पाया, ग्रंथ सुंदर व्हाव्या। श्री गजानन महाराज असतात अकोल्यात, न्याव्या त्यांना मलकापुरात। प्रयत्न केला भास्करामार्फत, विष्णूचा सावजींनी महाराज नव्हते तयार, परी भास्कराने केला जोर, भक्त असे आपुला थोर। मलकापुरी गुरुराया, महाराज म्हणाले त्यावर, अति न करावा जोर, दोरी जास्त ताणल्यावर तुटतसे निश्चिते। परी भास्कराने तयारी केली जाण्या मलकापुरी, महाराजांना घेऊन बरोबरी। आगगाडीतून जाण्याची भक्ताची नजर चुकुनी भले, महाराज बायकाच्या डब्यात शिरले। महिलांनी पोलीस बोलवले, महाराजांना उतरण्यासाठी एक पोलीस अधिकारी महाराजांना धरून करी ओढू लागला सत्वरी। मुळीन महाराज हलले हो, स्टेशन मास्तरांच्या विनंतीवरून महाराज उतरले गाडीतून। शेवटी दुसऱ्या डब्यातून गेले ते मलकापुरी, गुन्हा त्यांचा नोंदविला, खटला महाराजावर भरला कायद्याला धरून भला। त्या पोलीस अधिकाऱ्याने बापूसाहेब जठार अधिकारी नेमले चौकशी। अधिकारी पाहून गजाननाची नग्नस्वारी नतमस्तक झाले महाराजांना ठेवणे व्यवस्थित, सेवकाचे काम सत्य, चुकले ते कर्तव्याप्रत म्हणून दंड ठोठावला। महाराज वदले भास्करा, दंड हा भरण्या तुला, तूच जबाबदार आहेस भला, मनाविरुद्ध केले म्हणून। महाराज एकदा अकोल्यात उतरले बापूरावाच्या सदनात, मेहताबशा नामे संत भेट इच्छिती गजाननाची। बापूरावांनी माणूस पाठविला त्या कुरुम गावी भला, मेहताबशाला आणण्याला इच्छा त्यांची जाणून। आपुला आडदाड शिष्यासहित अकोल्यास आले संत, उतरले असे थिएटरात भेटण्या श्री गजाननाला। दुसरे दिनी थिएटरात श्री गजानन आले भेटण्या परत, मेहताबशाला ताडिले सत्य, केस धरून जोरात गजाननांनी बोध केला, अर्धवट सोडून मच्छी दिला। मेहताबशा गेला पंजाबला, स्वामी इच्छे करून आपण सर्व लेकरे भगवंताची जाण खरे, जाणून एकमेकाची अंतरे सुखी करावे सकल जन। कांता बापूरावाची अति त्रासली होती साची, बाधा होती भानामतीची, महाभयंकर जीव घेणी त्रासले त्या तुटले अन्न काय झाली शीन ती अति। हाल तिचे पाहुणे बापूराव अति चिंतावला, औषध पाणी बरेच झाले, मांत्रिकही पाचारले, परी सारे व्यर्थ गेले। मुळीन आला गुण शरण गेला महाराजांना, दूर करी या घाणीला, त्रासलो भानामतीला। आता आधार केवळ तुमचा असे, विनंती त्याची ऐकून बापूराव कांतेला अंगावरून एक दृष्टी शेप टाकून मुक्त केले तिजला। अंतरीचा पावन शुद्ध भाव, महाराज निश्चय घेती धाव, कृपा करी गुरुराव आपल्या त्या निज भक्ता। हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ, भक्ताशे दाव सुपंत करण्या भक्ती साधूची। शुभम भवतु श्रीहरिनामस्तु। इतिहास श्री गजानन ग्रंथस्थम सप्तदशम अध्याय समाप्त। 18वा अध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे समर्थ श्री गजानना, दीनदयाळा करुणाघना, वदितो तुझ्या चरणा, काव्यस्फूर्ती मिळण्याची भक्तरक्षणा येतो धावून, सर्वत्र असे तुझे महिमान, माझी या लेखना कारण धावून येई सत्वरी। बायजा नामे माळीन होती ती भक्त जाण, अगदी बालपणापासून स्वामी श्री गजाननाची वयात येता विवाह झाला, पती षड निघाला, त्याने जनक जननीला बहुत दुःख झाले हो, भुलाई म्हणे पतीशी, तिला न ठेवी ऐशी, लग्न लावा दुसऱ्याशी, अति त्वरे करून शिवराम वदला त्यावरी, औषधाने होईल दूर नपुंसक ते साचार, आपल्या जमात्याचे तिला धाडले सासरी, मोठा धीर बहुविकारी, वाईट नजर बायजावरी होती त्या नराधमाची। एके दिनी कामातूर झाला, बायजेला विनवू लागला, तोच माडीवरून पडला पुत्र त्या नतदृष्टाचा, बायजाने मुलास धरिले, पोटच्या पोरा समभले, त्यायोगे तिने तिचे चित्त त्याचे खजिल त्या प्रसंगी। बायजा बोले धीरास, तू माझ्या पित्या परीस, लाजन कैशी जीवास, नीच कामना करण्याची। बायजा होती भक्त श्री गजाननाची फक्त, संसारी होऊन विरक्त येती झाली माहेरी। शेगावच्या वारीला सवे घेऊन पुंडलिकाला, महाराजांच्या दर्शनाला नित्यनेमे जातसे, कुसिंजित चेष्टा करीतसे, भलते सलते बोलते, त्याने अप्त चिंतित होते भक्त बायजाचे। पुंडलिकानी बायजाचे नाते अति पवित्र साचे, बोले असे
महाराजांचे शिवरामा प्रती भले. जैसे पंढरपुरी जनाबाई तैसेच ही बायजाबाई. दुखी न व्हा तिच्या पायी ती भक्ती माझी असे. भाऊ राजाराम कवरासी व्याधी उद्भवली अंगासी. आळविले त्याने गजाननासी व्याधी निवार्या कारण. ब्राह्मण रूप धरले श्री गजानन सत्वर आले धावून. तीर्थ अंगारा घेऊन भाऊच्या त्या फोडाला तीर्थ अंगाऱ्याने भली. व्याधी सर्व निरसली खरेच श्री गजानन माऊली. निसंशय भक्तवत्सल बापून आणि इतर मंडळी होती फार. पंढरपुराला साचार दर्शनासी पातले. महाराज वाड्यात निवांत बसले आणि असता एकांत. बापूंना गुंतले स्नानात चंद्रभागेच्या तीरी. बापूंना दर्शनात गेले गर्दी पाहून भांबावले. खिन्नपणे परत आले कुकाजीच्या वाड्यात जाणून त्याचे अंतरंग. दाविते झाले पांडुरंग गजाननाची चांग. समचरण जुळूनी अंतकरण शुद्ध असल्याविना असले दर्शन होईना. सांगते झाले इतरांना श्री गजानन महाराज. त्यायोगितेने बापूंना दैवयोग भला. विद्वान पुत्रही झाला. कृपेने गजाननाच्या कवटे बहादूरचा. वारकरी मरीने झाला आजारी. तया टाकुनी मंडळी सारी. परतू लागली शेगावा. श्री गजानन साधूवर ठेविते झाले वरदकर. टाळण्यात त्याचे गडांतर. आपल्या कृपेने पंढरीची वारी चांग झाली. मंडळी अवघी परतली अति हर्षे शेगावी पातली. श्री गजाननाच्या सांगती एक कर्मठ ब्राह्मण. स्वामीची कीर्ती ऐकून घ्याया आला दर्शन. श्री गजानन अवलियाचे सोवळे वोवळे त्याचे अति. मृत कुत्रे वाटेवरी पाहून संतापला मध्यमती तो कर्मठ ब्राह्मण. स्वामींनी चमत्कार दावून उठवले तो मूर्त श्वान. ब्राह्मण तो झाला लीन समर्थाच्या पुढे. क्षमा याचना करून केली महाराजा विनवणी. शिरी ठेवा वरदपानी माझी या दळा. आपण प्रत्यक्ष परमेश्वर जगाचा करण्या उद्धार. घेतला आपण अवतार या शेगाव ग्रामी. अत्यानंदे समाराधना केली. कुशंका पार निवटली. महाप्रसादे समाप्ती केली शेगावच्या वारीची. सोंगाला बाह्यकारी ठावन द्यावा अंतरी. तरीच भेटेल श्रीहरी परमात्मा परमेश्वर. हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महाराज ग्रंथ. भक्ताशी दावो सत्पथ सेवा करण्या श्री गजाननाची. शुभम भवतु श्रीहरी प्रणमस्तु. इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथ. अष्टोदशम अध्याय समाप्त. 19वा अध्याय प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे गजानना माझ्या आई आता मजला जवळ घे. उरले ना आता काही तुझून या संसारी. कृपा तुझी निरंतर आहे मजवरी साचार. प्रचिती येतसे वारंवार तुझ्या कृपेने. काशीनाथ गर्दे नावाचा भक्त असे खामगावचा. प्रसाद मिळता समर्थाचा. मिळाली नोकरी त्याला बुटी म्हणे म्हणून नागपुरात होता बडा धनवंत. भाव ज्याच्या समर्था परत. उच्च होता श्रोते हो नित्य करी अन्नदान. थाटात ब्राह्मण भोजन. होण्या महाराज प्रसन्न त्याच्यावरी श्रोते हो. अंतस्थ हेतू मनात महाराज ठेवावे सदनात. नित्यही नागपुरात कृपा होण्या निरंतर. शेगावीची मंडळी भली महाराजांच्या दर्शना मुकली. विनंती करण्या आली हरिपाटलाकडे. कसेही करून आपण शेगावी आणा श्री गजाना. त्यांच्या दर्शना वाचून जीव कासावीस होई हो. हरिपाटला पाहुनी भले श्री गजानन महाराज धावले. हरिपाटला अलंगले अति प्रेमे करून शेगावी श्री गजानन आले. सकल जन आनंदले त्या शेगाव ग्रामीचे भले. श्री गजाननाच्या आगमनाने धार कल्याणचे रंगनाथ स्वामी भले. महाराजांशी भेटण्या आले. अध्यात्माचे बोलणे केले संकेत रूपाने. मानगावीचे श्री वासुदेवानंद सरस्वती. कर्ममार्ग ज्याची ख्याती केवळ नजरा नजरे भेटती. द्वेसंत श्रोते हो. स्वामीची भेट होता आनंदले नुसते. एकमेकाकडे पाहते झाले. मानेनेच आज्ञा केली स्वामी समर्थ श्री गजाननाची. बाळाभाऊ विचारिता झाला मार्ग भिन्न असे आपुला. मग बंधू तो कसा भला उलगडा करी स्वामी राया. महाराज किंचित हसले. बाळाभाऊ स्कतिले झाले. ईश्वराकडे जाण्याचे मार्ग भले. जिज्ञासा त्याची पाहून ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग. कर्म भक्ती आणि ज्ञान मार्ग. अचिरिता कोणालाही मार्ग निश्चित भेटते श्रीहरी. म्हणून वासुदेव सरस्वती बंधू असे निश्चिती. निष्ठा असे परमेश्वराप्रती. आम्हा सर्व भावंडाची ती माझी नामे माळी एक. मारुती पंताचा नौकर नेक. रक्षण करी शेताचे चोख. त्या मोरगावासी एके समयी राखण करिता. झोप लागली तत्वता. गाढवे शिरली खाण्याकरिता. जोंधळा मारुती पंताच्या तिमाजीस जागविले श्री गजानन महाराजांनी.
आणि रक्षिते झाले पीक आपल्या भक्ताचे सुखलालाचा करण्या उद्धार आले बाळापुरी साचार बैसते झाले ओट्यावर समर्थ सिद्धयोगी त्यांना पाहुनी हवलदार चिडला असे साचार दिला त्याने बहुमार स्वामी दया घनाला त्या योग्यतेने करून हवलदारास आले मरण अवघ्या पंधरवाड्यात जाण सत्पुरुषास मारणे अवघ्या 6 महिन्यात त्याचे सकलही आप्त विलीन झाले पंचत्वात हवलदाराच्या कृत्याने म्हणून संत सेवे बरवे कोणी न ऐसे वागावे अंतकरणी त्यांना भजावे कृपा त्यांची होण्याशी हरी जाखड्यात धन दिले संसार करण्या भले इच्छा त्याची पाहून केली आनंदी त्या जाखड्याला रामचंद्र निमोन कराला योग्य अभ्यास येता भला तो पूर्णत्वास नेला शोध करण्या संतांना स्नानासाठी मुकण्या नाल्यावर आला तो मित्राबरोबर भेटता श्री गजानन साधूवर दर्शन घेतले तयाचे समर्थ प्रसाद म्हणून तांबडा खडा देऊन दिधले आशीर्वचन भाव पाहून त्याचा नित्यनेम पूजन करून त्या दिधल्या खड्याचे जाण त्याने योग अभ्यासा लागून पूर्णत्वही लाभेल तुकाराम कोकाट्या कारण 3 मुले झाली जाण श्री गजानच्या नवसा लागून परीन फेडला नवस काही दिवस गेल्यावरी मुलास त्याच्या झाला आजार त्याने तुकाराम बेजार झाला असे श्रोते हो नवसाची त्याला आठवण झाली असे परतून आता तारिता श्री गजानन म्हणून आला दर्शना मुलगा होता पूर्ण बरा घेऊन आला मंदिरा नवस तो फेडण्या खरा अर्पण पुत्र महाराजांना म्हणून महाराजांचा नवस फेडण्यात न चुकावे त्यास आपले भले होण्यास हे कदापि विसरू नये हरिपाठला सवेत घेऊन आषाढी मासी श्री गजानन घेण्या विठ्ठल दर्शन आले पंढरपुरासी चंद्रभागेत करुणी स्नान विठ्ठल मंदिरी जाऊन विनविले झाले श्री गजानन त्या सावळ्या परब्रह्माला समर्थ मनोमनी बदले तुझ्या आज्ञेने भ्रमण केले भाविकांचे मोनरथ पुरविले पांडुरंगा पंढरीशा अवतार कारेही संपले आता ठाव दे विठ्ठला तुझिया चरणा भले कायमचे राण्यासी अश्रू येता नयनास पाहू लागले विठ्ठलास ते पाहून हरीसी चिंता मनी वाटली संकेत होता समर्थाचा शरीरूपी वस्त्र बदलण्याचा हे पाहून हरिपाटला संयम तो सुटला असे हरी विचारी महाराजास डोळ्यात पाणी बहुशी का आले सांग मजसी कृपा करुणी गुरुराया महाराज बदले हरीला ते न काही कळणार तुला थोडे दिवस संगतीला आहेत मी भक्तवरा तुझ्या पाटील वंशाला काही न कमी पडेल खास यावरी तुझ्या विश्वास ठेवी तू सर्वदा हरिसमेते शेगावी आले सकल भक्ता बोलविले चतुर्थीच्या दिनी भले दर्शन अखेरचे देण्यासी चतुर्थीच्या दिवशी गर्दी लोटली बहुअशी पुण्यभूमी शेगावासी दर्शन घेण्यास समर्थाचे भाद्रपद शुद्ध पंचमीला मस्तकी घेऊन प्राणाला समाधीस्थ तो झाला योगीराज श्री गजानन हा बाळाभाऊ विरचित श्री गजानन महात्म्य ग्रंथ भाव ठेवून समर्थापर चरणी त्यांच्या अर्पितो शुभम भवतु श्री हरिपरनामस्तु इतिहास श्री गजानन महात्म्य ग्रंथस्थ 19 अध्याय समाप्त जय गजानन श्री गजानन भाविकांनो राहिलेले अध्याय दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद जय गजानन श्री गजानन